नाही संसारा करता आहेत की 10 तास 20 तास संसार करा की, पण 2-4 तास देवाला द्या की. बाप जन्मी आपल्याला देव देव माहित नाही म्हणला बाबा. एवढं कसं रे बाबा. शहाणपणानं सांगतात आम्हाला ते शिटीतले काही शिकलेले 150 आणि माझ्या हिस्ट्रीत नाही देव बिव काही तसलं बिसलं असलं. हे बघा अरे मनुष्य देह आहे, सतत त्या भगवंताची कथा कीर्तन ऐकावं श्रवण करावं. किती ऐकावं अहो, थोडं जरी ऐकलं तरी तितकंच पुण्य आहे. श्लोकार्धम श्लोकपादम वा नित्यं भागवते भवम पठस्व स्वमुखेनैव यदिच्छसि परां गतिम्. 7 दिवस वेळ मिळाला नाही, अर्ध भागवत ऐका. 4 दिवस 3.5 दिवस गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती यश्च भागवतं शास्त्रं वाचयेऽर्थ निशम जन्मकोटि कृतं पापं नश्यते नात्र संशयः. महाराज ज्यानं हे श्रीमद भागवत अर्थासहित लक्षपूर्वक अशा प्रकारचं ऐकलेलं आहे, तन मन धनानं ऐकलेलं आहे आणि कोट्यावधी जन्माचं पाप त्याचं नाहीच होत, एवढी शक्ती. श्लोकार्धम श्लोकपादम वा पठेत भागवतं चय नित्य पुण्यमवाप्नोति राजसो यज्ञा निश्चयोः. थोडं जरी श्रीमद भागवत ऐकलं महाराज, अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. उक्तं भागवतं नित्यं कृतं च हरिचिंतनं तुलसी पोषणं चैव धेनूनां सेवनं समम्. भागवत ऐकलेल्याचं पुण्य, गायीची सेवा केलेल्याचं पुण्य, तुळशीला पाणी घाललेल्याचं पुण्य, तुळशीची पूजा करण्याचं पुण्य, तुळशीला नमस्कार करण्याचं पुण्य सारखं आहे. बघा आणि ज्यानं अंतकाळाच्या वेळेस हे श्रीमद भागवत ऐकले, ऐका, अंतकाळाच्या वेळेस ज्यानं श्रीमद भागवत ऐकले त्याला भगवान स्वतः वैकुंठाला घेऊन जातात. तो वैकुंठाला घेऊन जातात. अंतकाले तु योनिव श्रूयते शुकशास्त्रवा विद्यातस्यैव वैकुण्ठम् गोविन्दोऽपि प्रयच्छति. अंतःकरणाला ज्याने कथा ऐकली ना त्याला वैकुंठाला देव घेऊन जातात.
अंत काळजाच्या नाम आले मोठा अंत काळजाच्या नाम आले मोठा काळजाच्या नाम आले जो पुरुष स्वर्ण सिंहासनावर भागवताचं विष्णू भक्ताला दान देतो, भागवतामध्ये स्वर्णदान तो करतो, त्याला सायुज्य पद प्राप्त होत असते असं श्रीमद भागवत सांगते. स्वर्णदान भागवतामध्ये करावं असो. आणि म्हणून असे अनेक त्या ठिकाणी संदर्भ आपल्याला पाहता येतात. कोट्यवधी जन्मातील पुण्य संचयानंतर प्राप्त होणारी श्रीमद भागवत कथा हिच्यासारखं श्रेष्ठ दुसरं काही नाहीये. दुर्लभैव कथा लोके श्रीमद भागवतोद्भवा कोटी जन्म समुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते. आणि प्रभास क्षेत्रामध्ये उद्धवाचं वचन ऐकून भगवंतांनी विचार केला, या आधारासाठी आपल्याला काय करता येईल. स्वतः भगवंतांनी आपलं तेज भागवतामध्ये प्रविष्ट केलेलं आहे. स्वकीयम यद भगवत तेज सच्च भागवते तथा तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम्. भागवत रूपी समुद्रामध्ये भगवंतांनी प्रवेश केला. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. कलियुगात हाच एक असा धर्म आहे ज्यामुळे दुःख नष्ट होतं, ज्यामुळे दारिद्र्य नष्ट होतं, ज्यामुळे दुर्भाग्य नष्ट होतं, पापाचा नाश होतो, काम क्रोधावर विजय मिळवता येतं. हे सगळ्या गोष्टी श्रीमद भागवत ऐकल्यावर प्राप्त होतात, नाही का. ज्याला दारिद्र्य नष्ट करायचं असेल श्रीमद भागवत ऐकावं. संसारातली कोणतीही इच्छा असेल, एक नारळ आणावं, या ठिकाणी ठेवावं आणि मनोभावे श्रवण करावी. ज्यांची जी मनोकामना असेल नाव लिहून ठेवा आजपासून. संसारातली, इहलोकातली, परलोकातली वस्तू देणार श्रीमद भागवत. आणि शौनका ज्यावेळी सनकादिक मुनिवर्य सप्ताह विधीचा याप्रमाणे प्रशंसा करायला लागले, त्यावेळी मोठे ती कथा चालू असताना मोठं आश्चर्य घडलं. तारुण्य अवस्थेमध्ये प्राप्त झालेली ही भक्ती आपल्या 2 पुत्रांना घेऊन अकस्मात त्या कथेमध्ये प्रकट झाली आणि भजन करायला लागली. श्री कृष्ण गोविंद हरे
नाथ नारायण वासुदेव वेदांत 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 नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी वेदांत नारायण ताली वाजवा भजन करा मुखाने म्हणा वेदांत नारायण वासुदेव वेदांत नारायण वासुदेव वेदांत नारायण वासुदेव बोला सर्वांनी बोला आणि एक काय टाळी वाजवा की एक हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मोठ्यानं म्हणा आवाज काढा आज उपवास आहे एकादशी आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा 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 राधे कृष्णा कृष्णा कृष्ण गोविंद हरे मुरारी राधे नारायण नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि अशा प्रकारे भजन करत करत या नामाचा वारंवार जयघोष करायला लागले आणि तेव्हा सगळ्या सभासदांनी सुंदर वेश धारण केलेले भक्ती भागवताच्या अर्थानं
दागिने अंगावर घातलेले असल्यानं पाहिलं. मुनींच्या मध्ये हिचं आगमन कसं झालं ह्याविषयी सभेतील सर्वांना मोठं आश्चर्य वाटलं. आणि तेव्हा सनकादिकांनी सांगितलं, भागवत कथेच्या अर्थातून आत्ताच ही भक्ती माता या ठिकाणी प्रगट झालेली आहे. विनम्र भावनेनं सगळ्यांना तिने अशा प्रकारे नमस्कार केलेला आहे. या कलियुगामध्ये माझा लोप झाला होता हे भगवान. कथामृताचं भागवताचं अमृतपान करून मला आज तुम्ही धष्टपुष्ट केलेलं आहे. आणि आपण मला सांगावं मी कुठं राहू. त्यावेळेला सनकादिक म्हणायला लागले, हे भक्ती, तू अत्यंत सर्वांना भगवत स्वरूप देणारी आहेस. त्यांचं अनन्य प्रेम संपादन करणारी तू आहेस. भवरोग नाहीसा करणारी आहेस. धैर्य धारण करून विष्णू भक्ताच्या हृदयामध्ये तू अनन्य भावनेनं अशा प्रकारचं तो वास्तव्य कर. म्हणून जिथे आपण भागवत ऐकतो, आपण जेवढे जण इथं आहोत, आपल्या अंतःकरणामध्ये कोण बसलेलं आहे? भक्ती माता विराजमान झालेली आहे. म्हणूनच तर आपण इथं श्रीमद भागवताची कथा ऐकत आहोत. अशा प्रकारचे हे भक्तीला नवचैतन्य श्रीमद भागवतामुळे प्राप्त झालं. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केले जयाच्या पळ होती, सिद्धी आणून लाविली पंथी गा. आणि म्हणून या कलियुगामध्ये चित्त शुद्धीसाठी मृत्यू लोकातील पाप संचय नाहीसा करणार भागवताच्या सारखं दुसरं साधन या कलियुगामध्ये नाहीये महाराज. सनकालिकांनी सांगितलं, जे लोक नेहमी पाप कर्म करतात, दुराचारामध्ये तत्पर असतात, वाम मार्गाने वागतात, क्रोधी असतात, कपटी असतात, कामातुर असतात, हे सर्वजण या कलियुगामध्ये या श्रीमद भागवताच्या कथेने तृप्त होतात. सत्यापासून परावृत्त झालेले, माता पित्यांची निंदा करणारे, कामनांनी ग्रस्त झालेले, एखाद्याकडून मद्यपानाचा दोष घडला असेल, ब्रह्महत्येचा दोष घडलेला असेल, स्वर्ण चोरी, गुरुस्त्री गमन, 5 महापाप सांगितलेली आहेत या जगामध्ये. मद्यपान, ब्रह्महत्या, स्वर्ण चोरी, गुरुस्त्री गमन आणि विश्वासघात, ही 5 महापाप एखाद्याकडून घडली असतील, या कलियुगामध्ये सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. जे अशा प्रकारचे धूर्त आहेत, हट्टी माणसं आहेत, मन वाणी शरीरानं पापकर्म करत असतात, दुसऱ्याचं धन लुबाडून आपला संसार चालवतात, मलिन दुष्ट वासना ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, असे जरी लोक असले ना, श्रीमद भागवत ऐकावं, पवित्र होतात. असा एखादा आहे काय हो कोणी? मग उदाहरण सांगितलंय, ऐका लक्षपूर्वक. तुंगभद्रा नदीच्या कटावरती एक शहर वसलेलं आहे आणि आपापल्या धर्माचं आचरण करत 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 सगळे लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि त्याच नगरीमध्ये मोठा ज्ञानी असणारा आत्मदेव ब्राह्मण धनवान होता, पूजापाठ सांगायचा. त्याची पत्नी धुंदली, सुंदर दिसायला होती, पण आपलंच खरं म्हणणारी होती धुंदली. हट्टी असतात काही काही बाया, माझंच खरं, मी म्हणेल तेच खरं, दुसऱ्याचं खरं नाहीच, माझंच खरं. लोकांची निंदा करण्यामध्ये तिला आनंद वाटायचा. कपटी स्वभावाची होती, सारखी बडबड 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 करीत बसायची. कंजूस होती, कुणाला काही दान दिलं नाही त्यानं. एखादा याचक दारावर आला, माय भूक लागली, भाकर दे. काम करताय ना, चांगला दिसायला असताना वाढ, काम कर, असं काय मागतोस, असं म्हणायची.
भांडकुदळ. रोज भांडण केल्याशिवाय तिला करमत नव्हतं. तिचं नाव धुंदुली. अशी जी असते ती धुंदुली. काही काही बायाला फार भांडणाचा नाद. आमच्या इकडे बरं, इथल्या सोडून, इथल्या नाहीत, चांगल्या आहेत इथल्या माता मावल्या. भांडण केल्याशिवाय कुठका गिळणा गेला बाईला. काय करावं आता, कर्मच नाही गेलं. एका दिवशी भांडणच नाही. एका दिवशी हिच्या सोबत, एका दिवशी तिच्या सोबत, एका दिवशी फलानी सोबत, एका दिवशी बिस्तानी सोबत. भांडण केल्याशिवाय देवावरलं फूल चुकल, पण हिचं भांडण चुकणार नाही. काय करावं बाबा. आणि अशी बाई असल्यामुळे तिच्या नादालाही कोणी लागत नव्हतं. बाबा कशाला घर बसल्या किरकिर, म्हणून तिचं नकोच, ते बोलणंच नको. एका दिवशी तिला भांडणच आलं नाही. जीवात जीव लागना गेला महाराज. जेवण जायना गेलं, कुटका गिळणा गेला. माय आज मला भांडण आलं नाही, माय आज मला भांडण आलं नाही. काय करू, कशी करू, कुणाला भांडू. म्हणून तिने एक युक्ती काढली आणि त्यावेळेला तिच्या त्या पेटीमध्ये पाहिलं. एक नवं कोरं लुगडं तिनं नेसलं आणि गेली एका बाईच्या घरी. अगं, पूर्वीचा काळ, आता हे गॅस निघाले. गॅस टुटकोनी पेटीली की गॅस तयार. पूर्वीच्या काळी चुली होत्या आणि त्या चुलीमध्ये ते विस्तू पुरून ठेवायचे. सकाळपर्यंत राहत होता. आणि गेली बाई, चिंगे इस्तू दे का इस्तू. तिला वाटलं आता आली गई आपल्या घरी काहीतरी हाय भानगड. माय आत्या बाई देते हो. आणि कशात देऊ इस्तू, काय आणल्या नाही तुम्ही भगवान. टाक म्हणली या लुगड्यात. पदर पुढे समोर केला. माय आत्या, तुमचं नवं कोरं लुगडं जळून जाईल की. तुझ्या काय बापाचं जळालंय काय, म्हणून सुरुवात केली भांडण. मिळालं की आता भांडण. तू काय घेतलीस काय, झालं सुरू. मग तिला भांडण केल्यावर मग चांगलं वाटलं. मग घरी जाऊन 4 भाकरी खाल्ली, आनंद वाटला. अशी ही धुंदुली भांडखोर. अत्यंत अशा प्रकारचं हे जोडपं राहत होतं. संसारामध्ये रमलेलं आहे. धन भोग विलास सगळं होतं, सामुग्री होती, जमीन जायदाद. परंतु त्यांच्या वैभवामध्ये एक सुख नव्हतं. संतानाचं सुख नव्हतं. पुत्र, मुलगा मुलगी जे काही असेल ते झालं नव्हतं. संतान प्राप्तीसाठी अनेक उपाय केले. गरिबांना गायी दान दिल्या, जुमला धन सुवर्ण दान करण्याला प्रारंभ केला. दान धर्मामध्ये अनेक संपत्ती त्यानं खर्च केली. चिंता वाटू लागली ब्राह्मणाला, इतका आपण देवदेव करतो, सगळं अशा प्रकारचं अनुकूल आहे, पण संतती नाही. काय करावं. एक दिवस तो ब्राह्मण घराच्या बाहेर पडला. आत्मदेव नावाचा ब्राह्मण. पुत्र वियोगाचं दुःख त्याला दुःख देऊ लागलेलं आहे. एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनामध्ये निघून गेला. अतिशय चिंता वाटू लागली. एका तळ्याच्या काठी बसलेला आहे. संतान नसलेल्याचं दुःख त्याला सारखं टोचायला लागलं. आणि त्या जागी एक संत महात्मे आले, संन्यासी महात्मे. आणि संतान नसलेल्याचं दुःख तो रडायला लागलेला आहे. आणि संन्यासी महात्म्याला पाहिलं, कसंही आपल्याला आता मरायचंय.
आग लावा माझ्या जीवनाला, एवढी संपत्ती कोणाला देऊ, काय करू, कसं करू, संतान नाही असं वाटू लागलं. आणि तेवढ्यामध्ये संत महात्म्याचं दर्शन झालं. एक वेळ संताचं दर्शन घ्यावं. कसं आहे, आपण कुठं चाललो बघा, थोडीशी संत संगती किती महत्वाची आहे. संन्याशी महात्म्याचं दर्शन घेतलं, ओळखलं, तू ब्राह्मण आहेस, कोण आहेस सांग, कशा करता रडतोस, का चिंता, तुझ्या दुःखाचं मला कारण सांग. मग आत्मदेवांनी सांगितलं, महाराज काय माझं पाप असेल, माझ्या दुःखाचं वर्णन काय करून सांगू देवा, माझे पित्र तृप्त होत नाहीत, चिंता वाटायला लागलेली आहे. देवा मी ब्राह्मण आहे, मी दिलेल्या दानाचा प्रसन्न मनानं कोणी स्वीकार करीत नाही, संतान नसल्यामुळे मी दुःखी झालेला आहे, मला सगळं घर सुन 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 वाटायला लागलेलं आहे, आणि आता प्राण त्याग करण्याकरता या ठिकाणी मी आलेला आहे. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो, संतहीन घराचा धिक्कार असो, तो आत्मदेव म्हणायला लागला बरं का. संतानहीन कुळाचा धिक्कार असो, देवा मी ज्या गायीचं पालन करतो ती गाय सुद्धा वांज राहते, मी जे झाड लावतो त्या झाडाला फळ येत नाही, फूल लागत नाही, मी माझ्या घरामध्ये जे फळ खाण्याकरता आणतो लवकर ते फळ सुकून जातं. काय समजू माझ्या जीवनाचा अर्थ, काय करू मी सांगा. भोक्षी तो ब्राह्मण रडायला लागलेला आहे. आणि संन्यासी महात्म्याच्या अंतःकरणामध्ये दयाभाव, ब्राह्मणाविषयी मोठी करुणा उत्पन्न झाली. योगनिष्ठ होते महाराज, योगी होते, शक्ती होती त्यांच्याजवळ, आणि खूप सांगण्याचा प्रयत्न केला. अरे त्या ब्राह्मणाची ललाट रेषा पाहिली संन्यासी महात्म्याने, आणि मला तुझं सगळं कळालेलं आहे ब्राह्मणा. आत्मदेवा संतान प्राप्तीचा मोह सोडून दे, कर्म गती मोठी प्रबळ आहे, आणि तू विवेकाचा आश्रय कर, परमार्थाला लाग, नामचिंतन कर, तुझ्या 7 जन्मामध्ये तुला संतान होणार नाही. कोण सांगितलं? संत महात्म्यांनी, ऋषी महाराजांनी, संन्यासी महात्म्यांनी. आता तर महाराज रडायला लागला, हट्ट करायला लागला. महाराज तुमच्याजवळ शक्ती आहे, मला आत्ताच्या आत्ता तुम्ही आशीर्वाद द्या, अन्यथा तुमच्या समोर मी काय करील, मृत्यू अशा प्रकारचा स्वीकारेल. काय करावं, संताला कोणच पडलं की महाराज आता हे संताला फार मोठं अवघड असते. अशी गिराईक आली की अरे ज्याच्या 7 जन्मामध्ये ज्याला संतती होणार नाही त्याला संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, तरी सुद्धा हट्ट करतो. भाग्य सुद्धा बदलण्याची ताकद संत महात्म्याची आहे, लक्षात ठेवा. ब्राह्मणाचा हट्ट पाहून महात्म्या महाराजांनी एक फळ त्या ब्राह्मणाला दिलं, आणि फळ तो हे फळ काय कर, तुझ्या पत्नीला दे, आणि सुंदर तुला पुत्र जन्माला येईल. अनेक सांगितलं बरं आधी, पुत्र मोह सोडून दे. अरे पुत्रामुळे कोणाला सुख मिळाले? आजपर्यंत राजे महाराजे दुःखाच्या सागरामध्ये बुडालेले आहेत. सगळं सांगितलं, सगळं सांगून ऐकलं नाही. मरणापेक्षा भलं म्हणून संतांनी फळ दिलं. हे फळ खाल्ल्यानंतर तुझ्या पत्नीनं 1 वर्ष सत्य, पवित्र, दया, दान, धर्म हे सगळं करायचं. सुंदर तुम्हाला काय करील, पुत्र उपज जन्माला येईल.
असं म्हणून योगीराज साधू निघून गेले. ब्राह्मण आपल्या घरी आलेला आहे. पत्नीला सगळी हकीकत सांगितली धुंदुलीला. हे बघ, फार मोठं फळ कष्टानं दिलेलं आहे संत महात्म्यांनी, आणि हे फळ तू खा. आनंद वाटला त्याला. आता मला काय होणार, पुत्र होणार. आणि त्याची पत्नी कपटी स्वभावाची होती. रडत 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 आपल्या मैत्रिणीला म्हणायला लागली, माय, मला तर फार मोठं टेन्शन यायले. आता माझ्या नवऱ्यानं तर फार एक संन्यासी महात्म्याचं फळ आणून दिले, आणि हे फळ खाल्यावर मी गर्भवती राहील म्हणे, आणि गर्भवती राहिल्यावर माझं पोट मोठं होईल, मला चलता येणार नाही, मला खाता येणार नाही, मी एका जागी बाजूवर बसून राहील. हे बघ, आहे दरिद्री धुंदुली तिचं नाव, वाईट. एवढ्या मोठ्या महाराजांनी संत महात्म्यांनी फळ दिलेलं आहे. किती छान आनंदानं खावं, व्रत धारण करावं. आणि ही काय विचार करायला लागली पहा, मला जागेवर उठता येणार नाही, आणि मग माझ्या नंदा घरी येतील, सगळे डबे निघून घेऊन जातील, डाळी दुधी सगळे साखर शेंगदाणे घेऊन जातील, मला उठता यायचं नाही. माझ्या घरी चोर आल्यावर मला पळता यायचं नाही. कशामुळं? त्या गरोदरपणामुळं. अशी वाईट विचाराची ही धुंदुली. एक दिवस तिनं बहिणीला सगळं सांगितलं. बहीण म्हणायला लागली, तसं करू नको, मला 5-6 लेकरं झालेले. किती? आणि अजून मी पोटीशी आहे. माझं झालेलं लेकरू तुला देते, आणि तू गर्भवती होण्याचं सोंग कर. बघा कसं ठरवलं आता. किती विचित्र परिस्थिती आहे पहा. एवढं कष्टानं संतांना दिलेलं फळ ते खाल्लं नाही महाराज, ते गाईला टाकून दिलं. एवढा मोठा प्रसाद गाईला टाकून दिला, आणि गर्भवती होण्याचं सोंग केलं. शिरगुटे बांधून बडवी अशा प्रकारचा ते प्रयत्न करायला लागले. आणि मग 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले. गाईला सुंदर अशा प्रकारचा पुत्र झाला. साधूची शक्ती. सगळं शरीर मनुष्यासारखं, हात पाय आणि कान मात्र गाईसारखे. त्यांचं गोकर्ण असं नाव ठेवलं. बोले गोकर्ण भगवान की. संत महात्मे आहेत गोकर्ण महाराज. जन्मताच अशा प्रकारचं वेदाचं ज्ञान, शास्त्राचं ज्ञान. या बाईचं किती नशीब फुटकं पहा. कर्मगती न्यारी, बुद्धी काय करील बिचारी, नाही का?
आणि हे तिच्या बहिणीनं तिला ते लेकरू आणून दिलं. लेकरू जन्माला आलं म्हणून सांगितलं तिनं. आणि मग काय सांगावं, ब्राह्मणाला मोठा आनंद झाला. आत्मदेवाला मला काय झाला, पुत्र झाला. याला काय माहित आहे सगळ्या भानगडी, हे विचार खुश. आनंद वाटायला लागला. आणि मग सगळं नामकरण सोहळा आता पार पाडायचा आहे. आणि मग त्या गाईच्या पुत्राचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि ही धुंदुली म्हणायला लागली, हे माझा मुलगा आहे, माझ्यावरून नाव ठेवायचं. मग काय ठेवायचं, तुझ्या मनावर, धुंदुकारी. त्याचं नाव काय ठेवलं, धुंदुकारी. आता ते धुंदुली सारखाच वाईट प्रवृत्तीचा लहानपणापासूनच त्यानं दाखवायला सुरुवात केली. आपली दस दिशा, लहान लहान लेकरायला चिमट्या घ्यायच्या, त्याचे केसच लुचायचे, त्या दुसऱ्या पोलाला खाली पाडायचं नाही, ह्यानं वरून कच 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 तुडवायचं त्या लेकराला. वाईट विचाराचा, राक्षसी. महाराज काय सांगावं, हळूहळू मोठा व्हायला लागला, चोऱ्या करायला लागला. गोकर्ण महाराज ज्ञानी झाले, तीर्थयात्रा केली, सगळं ज्ञान अशा प्रकारचं कमवलेलं आहे, गुरुची सेवा केली. आणि हा धुंदुकारी मात्र आई वडिलांना त्रास द्यायला लागला, मद्यप्राशन करायला लागला, वाईट पोरांची संगत धरायला लागला, जुगार खेळायला लागला. हळूहळू हळू त्या धुंदुकारीला वेश्येची संगत लागली. महाराज, वाईट संगती अशा प्रकारची लागलेली आहे. सगळं धन त्या वेश्येवर अशा प्रकारचं घालायला लागलं धुंदुकारी. वाईट वाटायला लागलं कोणाला, आत्मदेवाला. आत्ता वाईट वाटायला लागलं. संतांचे शब्द कानामध्ये टोचायला लागले, तेव्हा सांगितलेले 25 वर्षाखाली संतांना सांगितलं होतं, अरे नको, पुत्रमोहामध्ये पडू नको, तुझ्या 7 जन्म होणार नाही. पण ऐकलं नाही. माझ्या कर्माची दुर्दशा असेल, दुःख करायला लागला आणि रडायला लागला भगवंताच्या समोर. पण माझा गोकर्ण आहे ना, गोकर्ण मला तारून नेईल. गोकर्ण, अरे गाईचा पुत्र संत आहे. शेवटी आई वडिलांना मारायला लागला धुंदुकारी. धन द्या, धन कुठं ठेवलंय, धन, मला धन पाहिजे, आज माझ्या मित्रांसोबत जायचंय. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मायबाप, आपल्या लेकरांना सगळं काही द्या, सगळं काही द्या, मागेल ते द्या रे, मागेल ते द्या. आणि त्याच बरोबर आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्कार द्यायला विसरू नका. टाळी वाजवून वारकरी संप्रदायाचे संस्कार द्यायला विसरू नका. एक संस्कार जर त्याच्याकडे नसतील तर सगळे त्याची धन संपत्ती, शिक्षण, हे पदवी, इंजिनियर, डॉक्टर काही कामाचं नाही. त्याच्याबरोबर संस्कृती ठेवा, संस्कृती जपा, संस्कार जपा. ते गोकर्णाकडे आहेत. काय सांगावं, रोज अशा प्रकारचं मध्यधुंद अवस्थेमध्ये घरी यावं, आई वडिलांना त्रास द्यावं. गोकर्णांनी सांगितलं, पिताश्री, आता तुम्ही घरी थांबू नका, तुम्ही वनामध्ये जा, भगवत चिंतन करा. या दुःख अशा प्रकारच्या संसारामध्ये तुम्ही राहू नका. आत्मदेवाला ते पटलं, आत्मदेव निघून गेले. आता घरी आई एकटी राहिली. आईला त्रास सुरू झाला. सांग कुठे ठेवलंय म्हातारे धन. आईच्या गळ्यातले सगळे दागिने घेतले, सोनाकराकडे विकून सगळं धन मोडून सगळा भुकना करून टाकला त्या धनाचा. धन शिल्लक राहिलं नाही, चोऱ्या करायला लागल्या. वेश्येला घरी आणून ठेवलं 4-5.
आई सुद्धा बिचारी निघून गेली तीर्थक्षेत्राला. आता घरी एकटाच राज्य, मी करील ते सगळं. त्या वेश्या तरी किती दिवस थांबणार, याच्याजवळ धन आहे तोपर्यंत. मोठी चोरी केली एका राजाची आणि कळालं यानं मोठी चोरी केलेली आहे, याच्याबरोबर आपल्याला सुद्धा सैनिक धरून नेतील. आता काय करावं, स्त्रियांनी ठरवलं याला मारून टाकायचं. रात्रीच्या वेळी मध्यधुंद अवस्थेमध्ये त्याला मदिरा पाजण्यात आली आणि काय सांगावं, त्या चारी स्त्रियांनी त्याचा गळा दाबून मारून टाकलं. तोंडामध्ये विस्तव असे रवरव विस्तव टाकले. एकटाच घरामध्ये मृतदेह पडलेला आहे. सुन्न अशा प्रकारचं घर झालेलं आहे आणि त्या स्त्रिया सगळं धन घेऊन निघून गेल्या. आता कोण राहिलं घरी, बोला की? कोणीच शिल्लक राहिलं नाही. कशामुळं? संत महात्म्याचं ऐकलं नाही. अरे तुझ्या 7 जन्मामध्ये तुला संतती होणार नाही, सावध हो. तरी सुद्धा हट्ट करून फळ मागून घेतलं, ते सुद्धा नशिबाला आलं नाही. आता काय करावं? एवढं पाप कर्म केल्यामुळं हा धुंदुकारी पिशाच योनीला गेला. पिशाच योनीला, सगळ्यात मोठी दुर्धर योनी पिशाच योनी. कधी हरिण होते, कधी वाघ होते, कधी चिरचिरकते, कधी भूत होते. गती नाहीच महाराज, हजारो वर्ष भटकंती करावी लागते. आणि मग काय करावं? त्रास असह्य होऊ लागला त्या धुंदुकारीला पिशाच योनीचा. वाचवा वाचवा, कुणीतरी वाचवा, मला वाचवा या दुःखाच्या डोंगरातून. तीर्थयात्रा करत 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 गोकर्ण भगवान भाऊ असणारे घरी आलेले आहेत. पाहावं काय चाललंय. घरी पाहतायत तर सगळं सुन्न सुन्न सुन्न. घरामध्ये सगळीकडे वेसा चढलेला आहे, अंधार पडलेला आहे, उजेड नाही. आणि कोणीतरी आरडलेला आवाज गोकर्ण भगवंताच्या कानावरती येऊ लागलेला आहे. कोण असेल? कमंडलूतलं पाणी हातावर घेतलं आणि त्या धुम्रावर शिंपडल्या बरोबर धुंदुकारी भाऊ, माझा भाऊ. आता म्हणायला धुंदुकारी, दादा गोकर्ण दादा, मला या दुःखातून दूर करा, या योनीतून दूर करा, पिशाच योनीतून. जेव्हा दादा चांगला होता, सोबत होता, चांगलं मार्गदर्शन करत होता, तेव्हा पटलं नाही. मला सांगता, मला ज्ञान शिकवता. काही काही पोरं पहा, दुसऱ्यांना सांगलेलं ऐकतच नाही. मला शिकवाल्या, मला सांगायला, अरे सांगावंच लागतं. ऐकण्यामध्ये कल्याण आहे, ऐकण्यामध्ये हित आहे. गोकर्ण भगवंताला दया आली. याची मुक्तता केली पाहिजे. काय करावं? सगळ्या संत महात्म्यांना विचारलं. पुन्हा तशीच आकाशवाणी झाली, सत्कर्माचं अनुष्ठान करा गोकर्णा. सगळ्या संतांना विचारलं काय करावं सत्कर्म. महाराज शुकाचार्य महाराजांचं दर्शन झालं. आनंद वाटला गोकर्णांना. सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवताचं अनुष्ठान. आपल्या भावाकरता गोकर्ण भगवंतांनी श्रीमद भागवताचं अनुष्ठान केलं. 7 दिवस मोठी श्रीमद भागवत कथा अनुष्ठान केलेली आहे. 7 गाठीचा वेळू समोर त्या ठिकाणी बांधलेला आहे. नसला तर आणून बांधा आजार. आणि त्या पिशाच्याला तिथे थांबता येत नाही म्हणून ते वेळू मध्ये थांबला. जशी जशी 1, 2, 3 दिवस कथा ऐकायला लागलेल्या आहे, तशी त्या
वेळूची गाठ फुटायला लागली आणि जसा 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 कथेचा प्रभाव म्हणा तसा धुंदुकारीचा दिव्य देह त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागला आणि 7 दिवस कथा श्रवण केल्यानंतर सुंदर असा दिव्य देह धुंदुकारीला प्राप्त झाला. आणि काय सांगावं, भगवंताचे पार्षद प्रत्यक्ष विमान घेऊन धुंदुकारीला नेण्याकरता आलेले आहेत. विमानात बसून धुंदुकारी निघून गेलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण भगवान की जय. एवढा पिशाच योनीतला धुंदुकारी असणारा त्याची मुक्तता श्रीमद भागवताने झाली. आपण तर माणसावर चालते बोलते, होईल की नाही होत? अरे बाबा चष्मेवाले, होईल की नाही होत? होईलच, निर्विवाद अशा प्रकारचा होईल. आणि ज्या गावकरी मंडळींनी कथा ऐकली, गोकर्ण भगवंतांनी सांगितलं, आम्हाला का विमान आलं नाही? गावकऱ्यांनी विचारलं, अरे तुम्ही तसं श्रवण केलं नाही. जसं धुंदुकारीनं कथा श्रवण केली तशी तुम्ही श्रवण केली, आम्हालाही विमान आलं पाहिजे. पुन्हा कथा केली गोकर्ण भगवंतांनी सगळ्या गाववाल्यांकरता. आणि त्यावेळेला काय सांगावं, सगळं गाव वैकुंठाला घेऊन गेले. अशी ही शक्ती श्रीमद भागवताची अशा प्रकारची आहे. दैवज्ञं तु समाहूय मुहूर्तं पृच्छस्य यत्नतः विवाहे यादृशां वित्तं तादृशं परिकल्पयेत्. कशी करावी श्रीमद भागवत कथा? सुरुवातीला ब्राह्मण बुवाला बोलवावं, मुहूर्त विचारावा, आणि विवाहासाठी जेवढं धन आवश्यक आहे तेवढं धन भागवताला लागते. इथं भागवत सांगते बरं का. बघा, विवाह केला तसा विवाह आहे. विवाहाला 25 लाखही लागतात, 10 लाखही लागतात, 5 लाखही लागतात, कोटी लागतात.
अनुगमाळ घेतली तरी विवाह लागते. तसं नाही. ज्याप्रमाणे एखाद्या लाडक्या लेकीचं लग्न लाडक्या बापानी जसं थाटामाटामध्ये करावं, तशी श्रीमद भागवताची कथा तेवढं धन खर्चून करावी. इथं सांगितलेलं आहे बरं का. विवाहे यादृशाम वित्तम तादृशम करिकल्पयेत. नभस्य, मग कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये उत्तम आहे ही भागवत कथा ऐकणं? ऐका. नभस्य अश्विनौर्ज च मार्गशीर्ष शुचिर्नभाः येते मासा कथारंभे श्रोतॄणां मोक्षसूचकः. ही कथा आषाढ महिन्यामध्ये श्रावण भाद्रपद, आता चालू कोणता आहे? मार्गशीर्ष, अश्विन, कार्तिक, हे 6 महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायक सांगितलेले आहेत भागवताकरता. आणि या भागवत कथेचं निमंत्रण सगळ्यांना द्यावं असं इथं सांगितलेलं आहे. देशे देशे तथा सेयम वार्ता प्रेषा प्रयत्नतः भविष्यन्ति कथा चात्र आगंतव्यम कुटुंबिभैः. सगळं आमंत्रण पत्रिका छापून सगळ्या गावोगाव याचं निमंत्रण दिलं पाहिजे. दिले की नाही आपल्या परिसरात? सांगायला भोंग्या भोंग्यामध्ये रात्री असा असा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे, आपण सर्व भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं गावोगाव निमंत्रण द्यावं. पाहुण्यांना निमंत्रण द्यावं, मित्रांना निमंत्रण द्यावं, आप्तेष्टांना निमंत्रण द्यावं. काल सांगितलंय मी, फोन केले की नाही? नुसतंच रोज नाही कशी आहे ग, कशी काळी दिसालीस तू मोबाईलवर. हे असं बंद करा आता. हे निमंत्रण सांगा आजपासून कथेचं, बरं का? कथेचं निमंत्रण दुसऱ्याला सांगितल्यानंतर त्यानं कथा श्रवण केलेली थोडं पुण्य आपल्याला मिळतं, थोडं पुण्य आपल्याला मिळत असतं. एखाद्या 2-4 महिलांना एखादी महिला या ठिकाणी घेऊन आली, तिला सुद्धा वैयक्तिक पुण्य अशा प्रकारचं मिळतं, डबल पुण्य मिळतं. आपल्या गावातल्या माणसांना रब्बीचे काम फार मोठे लागलेले आहेत, म्हणून ते कदाचित थोडेसे येत नसतील, पण सकाळी थोडस काम करून या. 1 वाजेपर्यंत सकाळचं काम करून या. मस्त पैकी कथा श्रवण करा 1 ते 4, आणि कथा संपली की लगेच महाप्रसाद आहे. किती चांगला आहे पहा. म्हणून ही कथा लक्षपूर्वक ऐकावी. या कथेचं निमंत्रण सगळीकडे द्यावं. भागवत कथा होणार आहे, सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहा म्हणून सांगावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्यो निस्पृहा. नाही का? वेदशास्त्र सुंदर अशा प्रकारच्या व्याख्या करणारा अधिकारी पुरुष कथा सांगण्याकरता असावा. वेगवेगळे दृष्टांत देऊन त्यांनी कथा सांगितलेली पाहिजे. विष्णू भक्त असावा, नाही का? अशा प्रकारचा भक्त असावा. अनेक धर्म विभ्रांता प्रेरणा पाखंडवादीन शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडितः. अविश्वासी, नाही का? त्याच्या डोक्यामध्ये अनेक गोंधळ माजलेला आहे असा वक्ता नको. स्त्रीलंपट आहे, नास्तिक आहे, विद्वान जरी असला तरी त्याच्या मुखातून कथा नको असं या ठिकाणी सांगितलेलं आहे.
वर्णम पंचविप्राणम कथाभुं निवृत्तये कर्तव्यम तैर्हरेर्जापं द्वादशाक्षर विद्यया. कथेमध्ये विघ्न होऊ नये म्हणून सर्वांनी काय करायचं? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. तर म्हणा तुम्ही सर्वांनी आता ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणा की सरळ बसा, मान ताट करा, दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती ठेवा, डोळे बंद करा आणि म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादश अक्षराचा मंत्र आहे. द्वादशाक्षराचा हा मंत्र आहे. सर्वांनी या मंत्राचा जप अशा प्रकारचा करायचा आहे. आणि काय सांगावं? चारीही पुरुषार्थ देणार हे श्रीमद भागवत आहे. फलदम स्यात् पुराणम तो श्रीमद भागवतम शुभम. धर्म कर्मार्थ मोक्षाणां साधनं स्यान्न संशयः. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करून देणार हे साधन आहे. श्री शुक उवाच निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृत संयुतं सीवत भागवतं रसमालयं मुहुर्मुहुः रसिका भुवि भावुकाः. हे भागवत ऐकणाऱ्या माझ्या रसिक जन हो, श्रीमद भागवत हे वेद रूपी वृक्षाचं परिपक्व झालेलं फळ आहे. शुकाचार्याच्या मुखातून निघालेला आहे म्हणून या फळामध्ये मोठा अमृत रस भरलेला आहे. या फळाला सालही नाही, बीही नाही, चहू बाजूने हे फळ गोड आहे. जोपर्यंत शरीरामध्ये जीव आहे ना, चैतन्य आहे ना, तोपर्यंत आपण हे श्रवण केलं पाहिजे. कोण आहे त्या भागवतामध्ये? मोठे मोठे भक्त आहेत. प्रल्हाद स्थानधारी तरल गती तया शोधव कांशधारी वीणाधारी सुरशी सुरकुशल तया. या भागवतामध्ये प्रल्हाद महाराज टाळ वाजवतात. टाळ उद्धव महाराज झांज वाजवतात. देवर्षी वीणा वाजवतात. गाण्यामध्ये कुशल असणारे अर्जुन आलाप घेत असतात. मृदंग इंद्र महाराज वाजू लागलेले आहेत. सनकादिक महाराज जय जयकार करायला लागलेले आहेत. जय जयकार. आणि शुकाचार्य महाराज मोठ्या आसनावरती बसलेले आहेत आणि हावभाव करून वेगवेगळे भावाच्या द्वारा सगळ्या श्रोत्यांना त्या ठिकाणी मोहमयी करून ही श्रीमद भागवताची कथा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला वर्णन करून सांगू लागली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. एवढं मोठं श्रीमद भागवत आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतस् चार्धेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो
यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकोकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. परमात्मा सगळीकडे व्यापलेला आहे महाराज. उत्पत्ती स्थिती लय मोठ्या मोठ्या विद्वानांना नाही मोहित होतात. ब्रह्मदेवाला ज्यांनी उत्पन्न केलेलं आहे भगवान अशा सत्य स्वरूप भगवंताला या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. नमस्कार नमस्कार. मेरा आपकी कृपा से सब काम मेरा नाम चालू आहे. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाई करण्याकरता कौरव पांडवाचं युद्ध मोठं घनघोर अशा प्रकारचं चाललेलं आहे. आणि त्या युद्धाच्या प्रसंगी बाबा हे युद्ध होऊ नये याच्याकरता प्रत्यक्ष भगवंतांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काय कारण? काही नाही हो. दुर्योधनानं सांगितलंय हे पांडव हो, सुईच्या टोकावर बसणे इतकी जमीन देणार नाही. भाऊच की हो, कसं राहिलं पाहिजे भावा भावांनी. महाराज सगळं गाव एकीकडे जाऊ द्या, सगळे विरोधक एकीकडे जाऊ द्या आणि एकटा भाऊ आपल्या सोबत असू द्या. महाराज काय ताकद, काय उर भरून येतो. ही शक्ती भावाभावाची आहे. ते जर भाऊ एकमेकाच्या विरोधात जर उभा राहिले, धर्म संकटच की, युद्धच की. ऐकत नाही. शेवटी युद्ध ठरलं. घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालेलं आहे. अरे ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि त्या बाजूला पराजय कसा होईल. 100 कौरव, पण एकाच सुद्धा नाव पानटपरीला शिल्लक राहिलं नाही. लक्षात ठेवा. आणि 5च पांडव हो. किती पांडव? 5 पांडव. पण सतत त्या भगवंताचा आठव करणारे ते 5 पांडव.
पाहती पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठवी अरे जीवनामध्ये कितीही दुःख येऊ द्या, कितीही दुःख येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, पण त्या परमात्म्याचा हात सोडू नका. आणि एक सांगू, त्याचं नाम सोडू नका. त्याचं नाम घेतलं की तो तुमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही, तुमची काळजी केल्याशिवाय राहत नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीता, आलिया माझ्या अर्जुनाच्या रथाचे घोडे माझ्या भगवंतानं धुवावे इकडे. किती प्रेम असेल अलौकिक त्या अर्जुनाचं. ऐका नवल पार्थाचे अद्भुत प्रेम भक्ताचे. अलौकिक अशा प्रकारचं प्रेम आहे नाही का. शेवटी युद्ध संपन्न झालं. कौरव धारातीर्थी पडलेले आहेत. दुर्योधन धारातीर्थी पडलेला आहे. आणि अश्वत्थामा जवळ आलेला आहे. दुर्योधना कशामुळे पराजय झाला सांगू. अरे आपल्या सेनेचं सेनापती पद तू मला दिलं नाही. पदाची अपेक्षा कशी असते पहा की. म्हणून आपला पराजय झाला. आता मला सेनापती कर, अश्वत्थामा बोलतोय. आत्ताच्या आता पाचीही पांडवाला मी काही करीन. आम्ही मरणासन्न पडलाय दुर्योधन आणि आता विजय होते. बुद्धी असावी. तेच रक्त दुर्योधनानं काढून त्या अश्वत्थाम्याच्या कपाळाला लावलं. झालास म्हणले, चला झालास तू. काय झालास? सेनापती. आनंद वाटला. पदाची अभिलाषा पहा की. निघाला महाराज ताड 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 तलवार घेऊन. रात्रीच्या वेळेला ज्या शिबिरामध्ये पांडव झोपलेले होते, महाराज भगवंताला कळालेलं आहे. लीला केली भगवंताला. पांडवाचे पुत्र 5 शिबिरामध्ये झोपलेले आहेत. धड 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 5 गुंडके उडवले अश्वत्थाम्याने आणि घेऊन आला. बघ दुर्योधना, आपला विजय झाला. काय रे, काय आणलंस? हे 5 पांडवाचे मुंडके. पाहिलं दुर्योधनानं. अश्वत्थामा, भीमाचं मुंडकं कुठं आहे रे? हे बघ मोठं मुंडकं भीमाच. दुर्योधनानं ते दाबून पाहिलं. दबलं महाराज. अरे अश्वत्थाम्या, हे पांडव नाहीत रे, हे पांडव पुत्र आहे. पांडव पुत्र विनाकारण या बालकांची हत्या केलास रे. दुःख वाटायला लागलं अश्वत्थाम्याला. महाराज काय करावं. आणि त्या वेळेला
ते पांडवांना कळालं. द्रौपदी रडायला लागली, माझे पुत्र पुत्र पुत्र. आणि त्याच वेळेला भीमानं सांगितलं, सांग त्या अश्वत्थाम्याला कोणता दंड द्यायचा सांग. आत्ताच्या आत्ता त्याला पकडून आण. पांडवांनी धरून आणलेला आहे. विचारलं, सांग याला मृत्यूदंडाची शिक्षा. तिने सांगितलं, हा ब्राह्मण आहे, सोडून द्या. ब्राह्मण हत्या पाप आहे, महापाप आहे. त्याचा अपमान म्हणून त्याच्यावर मस्तकावर असलेला मुकुट, तो मणी काढून घेतला. महाराज मणी काढून घेतला, त्याचा अपमान केला. आणि त्याच वेळेला अश्वत्थाम्यानं ठरवलं, या पांडवांचा वंश मी या ठिकाणी ठेवणार नाही. सगळं युद्ध संपलेलं आहे. महाराज भीष्माचार्य रणांगणामध्ये पडलेले आहेत. बाणाच्या शय्येवर शेवटचं दर्शन देण्याकरता भगवान परमात्मा भीष्माचार्यांकडे गेलेले आहेत. सोबत पांडव आहेत. भीष्माचार्यजी पाहिलं भीष्माचार्यांनी भगवंताकडे, देवा आलात माझ्याकडे? हो आलो. काहीतरी ज्ञान सांगा या पांडवांना, काही 4 गोष्टी ज्ञानाच्या. काय सांगणार देवा? ज्यांच्या बाजूला प्रत्यक्ष धर्माची तू मूर्ती आहेस, पाप पुण्य तुझ्या हातामध्ये आहे, काय वर्णन करून सांगावं? तत्र श्रीर विजयोर होतील ध्रुवा नेतीर्मतीर मम. गीतेच्या शेवटी बघा, तू ज्या बाजूला आहेस त्या बाजूला अशा प्रकारचं काय आहे? विजय आहे, विजय. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम सीता गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी भगवंतांनी सर्वांना दर्शन दिलेलं आहे. आणि त्यांचा शेवट कसा झाला ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. बोलता 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 4 वाजलेले आहेत. आजची कथा याच ठिकाणी विराम. उद्याची कथा ठीक 2 ते 5 या वेळामध्ये होणार आहे. थोडंसं लग्न कार्य असल्यामुळे जवळच आहे, रस्ता खराब आहे. थोडं 2 वाजता होईल, 5ला आरती होईल, पंगत होईल. आणि उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी कथेसाठी यावं. माता माऊल्या, पुरुष मंडळी, हा मंडप रिकाम्या मंडपामध्ये काय इथं शेरडं बांधायचे, काय काय बांधायचे, तिथं काही बांधायच्यात, काय करायचे. इथं माणसाला बसण्याकरता हे सगळं आसन व्यवस्था आहे. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उद्यापासून उपस्थित राहायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराज ज्ञानेश्वर माऊली.
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली